नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 4 डिसेंबरला म्हणजेच गुरुवारी आलेली आहेत मार्गशीर्ष पौर्णिमा. दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती ही साजरी केली जाते. आपल्या सनातन धर्मात दत्त जयंती ही अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते. या दिवशी भगवान दत्तांचा जन्म झाला. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला आणि म्हणून या दिवशी दत्तांचा जन्म उत्सव हा सर्व दत्तक्षेत्रामध्ये घरामध्ये सगळीकडे साजरा केला जातो. भगवान दत्त हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवतांचे एकत्रित रूप आहे आणि म्हणून या दिवशी जो व्यक्ती श्रद्धेने व्रत करून भगवान दत्तांची पूजा करतो त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच भगवान दत्तांचा आशीर्वाद हा देखील प्राप्त होतो. या मार्गशीर्ष पौर्णिमेचा प्रारंभ 4 डिसेंबरला सकाळी 8:37 होणार आहेत आणि समाप्ती पहाटे 4:43 होणार आहेत. आणि म्हणून उदय तिथीनुसार ही दत्त जयंती म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमा ही 4 डिसेंबरला गुरुवारी साजरी केली जाणार आहे. आणि यंदा 2025मध्ये जी दत्त जयंती आलेली आहे तर या दत्त जयंतीला अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो सुद्धा निर्माण झालेला आहे. कारण ही दत्त जयंती गुरुवारी आलेली आहे आणि गुरुवार हा दत्तांना समर्पित असणाराच दिवस आहे आणि हा मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार सुद्धा आहे आणि याच दिवशी ही दत्त जयंती सुद्धा आलेली आहे. म्हणून अतिशय 3 दुर्मिळ योगायोग जो आहे तर ते निर्माण झालेले आहेत आणि म्हणून या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, राजयोग असे शुभ योग जे आहेत तर ते सुद्धा निर्माण झालेले आहेत. या दत्त जयंतीच्या दिवशी दत्त मंदिरात, स्वामींच्या मठात, केंद्रात आकर्षक सजावट करून पाळणा सजवून मोठ्या उत्साहात भजन कीर्तन केले जाते. तसेच सर्व श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात, मठात दत्त जयंतीनिमित्त 7 दिवसांचा सप्ताह सुद्धा होतो. इतकं महत्त्व या दत्त जयंतीला दिले जाते. भगवान दत्तात्रयांना गुरु मानले जाते. यांनी 24 गुरूंकडून शिक्षण घेतल्याचे सांगितले जाते आणि म्हणून त्यांना गुरु देवतेचा दर्जा दिला जातो. दत्त जयंती हा आध्यात्मिक प्रगती, आत्मचिंतन साधण्यासाठी एक महत्त्वाचा दिवस मानला जातो. दत्त जयंती हा अतिशय महत्त्वाचा आणि शुभ दिवस असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा सांगितल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. गुरुवारी दत्त जयंतीच्या दिवशी एक वेळ तुम्ही उपाशी राहिलेत तरीही चालेल, पण कुत्र्याला खाऊ घाला ही एक वस्तू. शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल. 100 पिढ्यांचा प्रखर पितृदोष नष्ट होऊन घरातील गरिबी, दरिद्री ही देखील नष्ट होईल. तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहेत, कोणत्या वेळेत हा उपाय तुम्हाला करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा, जेणेकरून दत्त गुरूंचा तुम्हाला भरभरून आशीर्वाद हा प्राप्त होईल. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला गुरुवारी दत्त जयंतीच्या दिवशी करायचा आहे. प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे. या दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला काहीच करणं शक्य नाही झालं तरीही चालेल. तुम्ही फक्त ही एक वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ना, ती कुत्र्याला खाऊ घाला. संपूर्ण तुम्हाला दत्त जयंतीचं जे शुभ फळ आहे तर ते प्राप्त होईल. हा उपाय तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता. कारण संपूर्ण दिवस हा दत्त जयंतीचा असणार आहे, त्यामुळे संपूर्ण दिवसामध्ये हा उपाय तुम्ही करू शकता. आता दत्त जयंतीला आपल्याला हा उपाय का करायचा आहे तर पहा, दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंची सेवा उपासना केली तर त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. त्याचबरोबर प्रखर पितृदोषातून आपली मुक्तता होते. तसेच दत्तांच्या कृपेने आपल्या जीवनातील
सर्व समस्या या दूर होऊन आपल्या इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात. कारण या दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वीवरती 1000 पटीने जास्त प्रमाणामध्ये कार्यरत असते. आणि म्हणून या दिवशी आपण जे काही उपाय करतो, ज्या काही सेवा करतो, तर त्याचं आपल्याला शीघ्र फळ हे प्राप्त होते. आणि म्हणून या दिवशी प्रत्येकाने होईल तेवढी सेवा किंवा होईल तेवढे उपाय जे आहेत तर ते अवश्य करायचे आहेत. तुम्ही दत्त गुरूंचा फोटो पाहिला असेल, त्या फोटोमध्ये 1 गाय आणि 4 कुत्रे हे आपल्याला दिसतात. कारण गाय हे पृथ्वीचे प्रतीक आहे आणि त्यामध्ये असणारे 4 कुत्रे म्हणजेच 4 वेद आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 वेद जे आहेत तर ते आहेत. आणि गाय आणि कुत्रा हे दत्त गुरूंचे वाहन मानले जाते. आणि म्हणून या दिवशी आपण ही एक वस्तू कुत्र्याला खाऊ घातली तर साक्षात दत्त गुरूंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. आणि आपल्या घरामध्ये जो काही पितृदोष आहे तर तो 100% दूर होत असतो. जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरी जावं लागत असतं. कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही, कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही किंवा घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतात. आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही. एखादा उद्योग व्यवसाय असतो परंतु तो चांगला चालत नाही. तसेच घरामध्ये सतत क्लेश, भांडणे जी आहे तर ती वारंवार होत असतात. आणि याचा वाईट परिणाम हा मुलांवरती सुद्धा होत असतो. घरातील मुलं हट्टीपणा करतात, चिडचिड करतात किंवा लग्नाचे वयाचे मुलं मुली असतात त्यांचा विवाह योग जुळून येत नाही. किंवा भरपूर शिकलेली मुलं असतात परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही. आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही. सतत पैशांच्या अडचणी ज्या आहेत तर ते आपल्याला घरामध्ये जाणवत असतात. तसेच घरामध्ये पितृदोष असेल तर सतत आजारपण देखील घरामध्ये असतं. पितृदोषामुळे आपल्या घराची, मुलांची प्रगती ही खुंटत चालत असते. तसेच घरामध्ये कोणतेही शुभ कार्य हे देखील निर्विघ्नपणे पार पडत नाही. आणि म्हणून आपल्याला गुरुवारी दत्त जयंतीच्या दिवशी ही एक वस्तू जी आहे तर ती कुत्र्याला खाऊ घातली तर जीवनातील सर्व संकट, अडचणी, अडथळे, प्रखर पितृदोष हा नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही दत्तगुरू पूर्ण करतील. तसेच जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी जुनी इच्छा असेल आणि ती इच्छा पूर्ण व्हावी अशी तुमची इच्छा असेल परंतु प्रयत्न करूनही ती तुमची इच्छा पूर्ण होतेच असं नाही, तर तुम्ही हा उपाय जर केला तर नक्कीच तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि तुमची इच्छा जी आहे तर ती देखील दत्तगुरूंच्या कृपेने पूर्ण होईल. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम उद्या सकाळी गुरुवारी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद आणि थोडंसं गाईचं दूध टाकायचं आहे आणि याने तुम्हाला स्नान करायचं आहे. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. दत्तांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा. फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आहे. जर दत्तांची मूर्तीही नसेल, फोटोही नसेल तर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ही आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते, तर त्या मूर्तीवरती अभिषेक करा. स्वामींचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून काढा. यानंतर त्यांना हळद, कुंकू, अक्षदा, फुले, अष्टगंध आपल्याला अर्पण करायचे आहेत. पिवळी फुलं असतील तर ती अवश्य अर्पण करावी. पिवळ्या रंगाची मिठाई किंवा पिवळ्या रंगाचा नैवेद्य म्हणून तुम्ही केळी देखील अर्पण करू शकता. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण हे तुम्हाला प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. कारण जेव्हा आपण विधिवत दत्तांची पूजा अर्चा करतो तेव्हा ते प्रसन्न होतात आणि यानंतर आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ जे आहे तर ते प्राप्त होते. तर तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे. कणिक मळताना त्यामध्ये तुम्हाला अगदी चिमूटभर हळद घालायची आहेत आणि 1 चिमूटभर तुम्हाला मीठ घालायचं आहे. जास्त घालायचं नाहीत, अगदी थोडं थोडं घालायचं आहे. आणि यानंतर त्यामध्ये तुम्हाला 2 चमचे मध जे आहे तर ते घालायचं आहे. मध म्हणजे हनी ज्याला आपण म्हणत असतो, तर ते मध तुम्हाला त्या पिठामध्ये घालायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून तुम्हाला त्याचं एक कणिक जे आहे तर ते मळून घ्यायचं आहे. एक उंडा तुम्हाला पिठाचा तयार करायचा आहे. यानंतर त्या पिठाची आपल्याला एक चपाती बनवायची आहे. चपाती व्यवस्थित तुम्हाला भाजून घ्यायच्या आहेत आणि एका ताटामध्ये तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत.
यानंतर एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे. थोडीशी हळद जी आहेत तर ती सुद्धा तुम्हाला एका वाटीमध्ये पाणी टाकून मिक्स करून घ्यायच्या आहेत. यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जायचं आहे. तुमच्या देवघरामध्ये गेल्यानंतर तिथे हा नैवेद्य तुम्हाला 5 मिनिटासाठी आपल्या देवघरासमोर ठेवायचा आहे. नैवेद्य ठेवताना देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करा, अगरबत्ती लावा आणि यानंतर हा नैवेद्य तुम्हाला देवघरासमोर ठेवायचा आहे. जो हळदीचा गंध आपण तयार करून घेतला आहे तर त्या हळदीचा एक टिळक तुम्हाला दत्तगुरूंच्या फोटोला किंवा मूर्तीला, स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला तुम्हाला लावून घ्यायचा आहे. यानंतर स्वतःच्या कपड्यावरती सुद्धा तुम्हाला एक टिळक जो आहे तर तो लावायचा आहे. यानंतर ही चपाती आणि ही हळद जी आहे तर ती सुद्धा तुम्हाला घ्यायची आहेत आणि तुमच्या घराजवळ असणाऱ्या कुत्र्यापाशी तुम्हाला जायचं आहे. तिथं गेल्यानंतर सर्वप्रथम हळदीचा एक टिळक हा तुम्हाला कुत्र्याच्या कपड्यावरती लावायचा आहे. जर ते लावणं शक्य नसेल तर थोडीशी हळद घेऊन तुम्हाला कुत्र्यावरती टाकायची आहेत आणि यानंतर ही जी चपाती आहे तर ही तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहेत. आणि खाऊ घालताना डायरेक्ट जमिनीवरती ही चपाती फेकू नका. एखाद्या पत्तरवाळीवरती, पेपरवरती किंवा डायरेक्ट तुम्ही ताटामध्ये ठेवली तरी सुद्धा चालेल. यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला मनोभावे दत्तगुरूंचं स्मरण करायचं आहे. तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत, ज्या काही अडचणी सुरू आहेत, ज्या काही अपूर्ण इच्छा आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत. जीवनातील समस्या दूर होण्यासाठी देखील तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत. आता जर तुमच्या घरीच कुत्रा असेल तर त्यालाच तुम्ही ही चपाती खाऊ घालायची आहेत. तुमच्या घरी कुत्रा नसेल, शेजारच्यांच्या घरी कुत्रा असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही ही चपाती खाऊ घातली तरी सुद्धा चालेल. किंवा भटकणारी कुत्री सुद्धा भरपूर असतात. आपल्या घरावरती सुद्धा ते दिवसभरामध्ये खूप वेळा येत असतात तर त्यांना देखील तुम्ही ही चपाती खाऊ घातली तरी सुद्धा चालत असते. जेव्हा अशी ही चपाती तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी कुत्र्याला खाऊ घालतात तेव्हा साक्षात दत्तगुरू हे प्रसन्न होतात आणि जीवनातील सर्व अडचणी या कमी होतात. आणि जर तुम्हाला या दिवशी अशी चपाती खाऊ घालणं शक्य झालं नाही तर या दिवशी तुम्ही दूध घालून थोडीशी खीर देखील बनवू शकतात. ही खीर तुम्ही रव्याची किंवा तांदळाची देखील बनवू शकतात आणि ही एक वाटीभर खीर जरी तुम्ही कुत्र्याला खाऊ घातली तरी सुद्धा चालते. या दिवशी या 2 वस्तू तुम्हाला कुत्र्याला अवश्य खाऊ घालायच्या आहेत कारण या 2 वस्तू कुत्र्याला खाऊ घालणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी जो व्यक्ती मनोभावे हा उपाय करतो त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात. तसेच आयुष्यात संकट, गरिबी, दरिद्री ही नावालाही उरत नाही आणि त्या कुटुंबाची त्याच दिवसापासून भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते. तसेच या दिवशी तुम्ही घरातून काही कामानिमित्त बाहेर पडले आणि रस्त्यावर चालताना तुम्हाला अचानक एखादा कुत्रा दिसला तर त्या कुत्र्याला देखील तुम्ही एखादं दुधाचं पॉकेट घेऊन ते दूध देखील पाजू शकता किंवा ब्रेड घ्या, बिस्किट घ्या, ते देखील तुम्ही या दिवशी कुत्र्याला खाऊ घातले तरी सुद्धा चालते. परंतु आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचाच आहे. काही ना काही एखादी वस्तू जी आहे तर ती आपल्या कुत्र्याला अवश्य खाऊ घालायची आहेत. यामुळे आपल्या कुंडलीतल्या राहू केतूचा जो काही वाईट प्रभाव आहे तर तो सुद्धा कमी होतो आणि प्रखर पितृदोषातून आपल्याला मुक्तता मिळते. तसेच या दिवशी आपल्याला दिवसभरामध्ये अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही दत्तगुरूंच्या नामांचं स्मरण करायचं आहे. किमान 11 माळी तुम्हाला दत्तगुरूंच्या कोणत्याही मंत्राचा जप जो आहे तर तो करायचा आहे. करून बघा. या दिवशी मनामध्ये दिवसभर दत्तगुरूंचं नामस्मरण तुम्ही सुरू ठेवा. दत्त महाराजांची कृपा ही तुमच्यावरती झाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या 2 पैकी तुम्ही कोणत्याही मंत्राचा जप करू शकता किंवा इतर कुठला मंत्र तुम्हाला येत असेल तर त्या मंत्राचा तुम्हाला अवश्य जप जो आहे तर तो करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर औदुंबर वृक्ष असेल तर त्या वृक्षाला तुम्हाला 7 किंवा 11 प्रदक्षिणा अवश्य घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप अवश्य करा. प्रदक्षिणा करून झाल्या की उजवा हात त्या झाडाला लावायचा, झाडाकडे वरती बघायचा आहे आणि मनोमन आपली इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत. जर तुम्ही हा उपाय दत्त जयंतीला केला ना तर नक्कीच तुमची इच्छा जी आहे तर ती पूर्ण होते. परंतु इच्छा पूर्ण होण्यासाठी कष्ट आणि मेहनत ही सुद्धा तितकीच महत्त्वाची आहेत. आपली कष्ट आणि मेहनत वाया जाऊ नये
म्हणून हे उपाय जे आहेत तर ते करायचे असतात. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.